आणि उपस्थित स्वारगेट शाखेतील सहकारी बंधू भगिनी, आपण नेहमी वाढदिवस किंवा निरोप समारंभासाठी एकत्र जमतो, पण आज एका वेगळ्या प्रसंगासाठी मुद्दाम प्रतिक्रिया बघूनच सकाळपासूनच असं होतं की कधी एकदा स्वारगेट शाखेत जातोय आणि तुमच्या सगळ्यांचं भरभरून कौतुक करतोय. कारण हा व्यवस्थापन कौशल्याचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. इतक्या मायक्रो मॅनेजमेंट, याची सूक्ष्म नियोजन गेले कित्येक दिवस चालू आहे. आणि सर जसं म्हणले सुचावं लागतं, तर मला त्याच्यात थोडं ॲड करायचं आहे की कधी सुचेल, तर अनुभव आला आणि त्यातून तळमळ आहे म्हणून सुचलं. ही तळमळ नसती तर सुचलं नसतं. अण्णांनी ड्युटी केली आणि त्यातल्या अडचणी जाणवल्या आणि यावेळी एक रिलीफ मिळाला की स्वतःला ड्युटी नाही. पण तरी हे त्रिस्तरीय काम झालं. आधी इतरांना ड्युटी आल्या त्या रद्द कशा होतील याचं काम झालं. मग होतच नाही तर व्यवस्थित कशा करता येतील यासाठी गेली 15 दिवस मार्गदर्शन केलं गेलं. परेशभाईंनी 2दा झूम मीटिंग घेतल्या आणि खूप मोठा दिलासा दिला की कशा पद्धतीने इलेक्शनचं काम केलं जाऊ शकतं. आणि मग तिसरं काम की जर करायचीच आहे ड्युटी, तर मग ती अधिक चांगल्या पद्धतीने थोड्या सोयीसुविधा मिळून कशी करता येईल. आणि याचं इतकं कौतुक सगळीकडं होतं अखिल भारतीय स्तरावर. अनेक प्रतिक्रिया आहेत. एक छोटी प्रतिक्रिया सांगतो. पुणे DO सेल्सला एक लेडी ऑफिसर आहेत, तर त्यांची आई खूप आजारी आहे गंभीररित्या. त्या टेन्शनमध्ये होत्या. ड्युटी कॅन्सल झाली नाही आणि तरीसुद्धा ड्युटी करताना त्यांना प्रश्न होता की माझं कसं काय आता दिवसभराचं एवढं कसं काय होणार. पण त्या म्हणल्या प्रेमाचा उपमा आला आणि मी त्यावर संपूर्ण दिवस राहू शकले. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे शब्द नाहीत, तुम्ही चाललायत तर ही भावना जरूर पोहोचा. अशा प्रकारच्या रिॲक्शन्स संपूर्ण देशभरात या उपक्रमाबद्दल येत आहेत. यामध्ये सहभागी असणाऱ्यांचं सर्वांचंच मनापासून खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.